नमस्कार सर्वांना। तर मी आज बनवते मस्तपैकी मसाले भात बनवते। तर आता बघा, खूप छान असं तांदूळ धुवून घेतले, ते पांढरे शुभ्रत झाले ते बघा। तांदूळ चांगलं 2-3 वेळा पाण्यानं धुवून घेतलं तांदूळ, तर खूप छान आणि टेस्टी लागतो मसाले भात आता। तर त्यासाठी मी आता इकडे गाजर घेतले ते खिसून, आणि बीन्स आहे बारीक चिरून घेतला आहे, शेंगदाणे घेतले ते, आणि कोथिंबीर घेतली मस्तपैकी धुवून। तर ही मसाला एवढा घेतला या। तर बटाटू पण घेतला तरी चालेल, बटाटू पण खिसून टाकायचा, अर्धा बटाटू खिसून टाकायचा आणि अर्धा बटाटू असं फोडी करून टाकते आता मस्तपैकी। तर बटाटू पण घेणार आहे खूप छान असा। तर त्यासाठी एक कांदा पण घेतला आहे, तर कांदा आता मस्तपैकी बारीक चिरून घेते आता। तोपर्यंत इकडे मी कुकर गॅस चालू केला, आणि तर आता का चांगला कुकर आपला तापलाय मस्तपैकी। तर इथं आता कांदा आता बारीक आता चांगला चिरून घेते आता खूप छान असा। तोपर्यंत इकडे कमी गॅसवर कुकर ठेवला आहे, चांगला तापतोय पण। तेल ओतून घेते, झटकीपट जिरं पण लगेच टाकून घेते। तर कुकर लगेच तापला आहे, बरेच उशीर झाले मी कुकर ठेवलेला होता कमी गॅसवर। तर आता कांदा पण टाकून घेते। तर आता तेलामध्ये कांदा चांगला तळला या, चवीनुसार मीठ, छान असा तळलाय कांदा आता। तर आता हे सगळा मसाला मी गाजर, बीन्स, कोथिंबीर, शेंगदाणा सगळं टाकून घेते आता। तर आता हळद पण टाकून घेतली, बरेच उशीर झाला आता। मस्तपैकी मसाला सगळा शिजवून घेतलाय भाजीपाला। तर आता तांदूळ पण टाकते। सगळा मिक्स करून घेतलाय आता। तर आता पाहिजे तेवढा पण मला पाणी ओतून घेते आता। खूप छान आणि टेस्टी लागतो भात। तर कुकरच्या 2 शिट्ट्या आता करते। तर इथे भात शिजतोय तोपर्यंत मी आता मुगाच्या डाळीचा डाळ कांदा बनवते खूप छान असा। तर आता कांदा मी आता तळायला ठेवते चांगला। तर त्याच्यासाठी मी आता जिऱ्याची फोडणी पण दिली मस्तपैकी, आणि लसूण असा भरपूर घेतला या, कोथिंबीर आणि लसूण पण टाकून घेते आता। खूप छान आणि टेस्टी लागतो। तर डाळ कांदा मी आत्ता एवढ्यातच भिजत घातलेला आहे, बऱ्याच उशीर झालं। तर आता हळद टाकून घेते। तर मुगाचा डाळ कांदा करायसाठी मी कांदा असा भरपूर घातलेला आहे, लसूण आणि कोथिंबीर खूप छान असा मसाला फ्राय झालाय, थोडीशी हळद टाकली। तर आता मी चटणी टाकून घेते। तर आता चटणी पण तेलात चांगली आता फ्राय करून घेते आता, मस्त जातात तेल सुटेपर्यंत। तर आता डाळ कांदा टाकते, आता गरम पाणी आता ओतणार आहे। खूप छान असा लागतो डाळ कांदा। खूप छान असा डाळ कांदा शिजत आला, तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते। मस्तपैकी मसाले भात शिजलाय बघा, खूप छान, आणि कलर तर किती छान आलाय। बऱ्याचशाच भाज्या टाकलेल्या होत्या मी, त्या भाज्या सुद्धा शिजले त्याच्यात। तर इथे चालू आहेत माझ्या आता मस्तपैकी चपात्या। तर चपात्या आता उंड करून घेतले, ते आता तेल लावून घेते आता। तोपर्यंत तवा पण इकडे तापला आहे आता। तर सगळं एकदमच घड्या करून घेतल्या चपात्याच्या, तर पटकीस होऊन जाते त्या। छान अशी मस्तपैकी चपाती भाजते आता। इकडे लाटून पण ठेवली आहे, बऱ्याच उशीर झालं। तर आता
मस्तपैकी चपातीची घडी करून आता तिला भाजत घेतली. आता बरेच उशीर झाले, मी कणिक मळून ठेवलेली होती त्याच्यामुळं चपात्या पण चांगली आता मऊसूद अशा होते. त्या स्पीडमध्ये लाटायला पण जमते. त्याच्यात कणिक पाहिजे तेवढी सरकते. टम्मशी फुगली चपाती मऊसूद मस्तपैकी. आता हलक्या हाताने जर चपाती लाटली की लगेच लाटायची पण होती आणि लांबती पण चपाती लगेच. तर आता सगळा माझा स्वयंपाक बनवून झाला. मस्तपैकी चपाती, भात आणि डाळ कांदा दुपारचं जेवण मी सगळं बनवून घेतलं. आता माझी कामं सगळी आवरत आली ती. तर सकाळी पण नाश्ता मी केलेला होता, पोहे बनवलेलं होतं सकाळचं आणि हे दुपारचं जेवण आत्ताच बनवलं. चला तर मग बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.